शेतकरी मित्रांनो नमस्ते. के एम किसान ॲग्री चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर आज व्हिडिओ करायला वेळच नाही, कारण आपल्याला आता वातावरण बदललं आहे, आभाळी वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये आपल्या ह्या प्लॉटमध्ये थोडंसं पुन्हा आणि एकदा आभाळ आल्यामुळं थ्रिप्स आलेला आहे आणि कुठंतरी पांढरी माशी दिसत्या. त्याची पण आपल्याला आता लगेच फवारणी करायची आहे. त्याचबरोबर हेच आभाळ आले आणि जर समजा वारा आलं तर ही आपली बाग वाऱ्यानं झाडं पडू शकते. मोठं वारं आलं तर होणारं नुकसान फार मोठं होणार आहे. मग ह्यासाठी आपण अशा पद्धतीने काट्या लावून ह्याला तंगूस लावून घ्यायला लागलो आहे इमिजिएटली. परत आपण ह्याला बांधायची पण सोय करणार आहे. पण बांधायला आता सध्या तरी माणसं आपल्याकडे नसल्यामुळं तात्पुरती आपलं लावली जेव्हा सोय करायला लागलो आहे. तर हे पण काम आपलं आता आजच हे करायचं आहे, औषध बी मारून घ्यायचं आहे. पण आज आपण थ्रिप्सला जे औषध आहे ते यारा कंपनीच्या साहेबांनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्याचा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं. तर कशा पद्धतीने आपण औषध करतो आहे तर ह्यामध्ये आपण 5 पंपासाठी पेगासिस जे आहे ते 3 पुड्या पेगासिसच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर बायो 303 हे औषध 5 पंपाला 150 ml. बायो 303 काय आहे तर थ्रिप्सला एक रामबाण औषध आहे, टॉनिक वाजा औषध आहे हे. आणि हे औषध खूप छान रसोषक किड्यांना, थ्रिप्सला, पांढऱ्या माशीला कार्य करते. कारण आपल्याला मागल्या 8 दिवसापूर्वी, आज मंगळवार आहे बहुतेक, सोमवार मंगळवार, आणि मागल्या 8-10 दिवसापूर्वी आपण हे औषध घेतलं होतं. त्याचा आपल्याला रिझल्ट चांगला आला. पण पुन्हा आभाळ आल्यामुळं पुन्हा त्याचं प्रज्वलन झालं आणि आपल्याला एक रिस्क नको म्हणून आपण हे औषध घेतोय. सांगण्याची बाब म्हटलं तर आता आपल्या ह्या 1 2 3 4 हे 5 6 इकडं 7 7 7 पलीकडे 8 8 हे 9 10 11. सांगण्याची बाब म्हटलं तर आता आपल्या ह्या व्हिडिओमध्येच तुम्ही पाहणार असाल की एका झाडाला 8 10 15 12 असे सेटिंग आलेलं आहे. आणि हे यारा बड बिल्डर आणि त्याच्याबरोबर याराचं आपण एक प्रोडक्ट घेतलं होतं, यारा सेनिफॉस. तर ते यारा सेनिफॉस घेतलं होतं. आता यारामध्येच कॅल्शियम आणि यारामध्येच बोरॉन पण आहे, पण ते यारा विटा आणि त्याचं काहीतरी नाव आहे. तर ते दोन्ही पण आपण दत्त कृषी सेवा केंद्रमध्ये आपण त्या भैयाला मी बोललो आहे. नावच त्याचं लक्षात येत नाही की माझं काय वैशिष्ट्य आहे, काय व्हायचं. लगेच बोला घेतलं की त्याचं नाव लक्षात येत नाही भैयाचं. ठीक आहे, काय अडचण नाही. पण यारा कंपनीचे हे आपण प्रोडक्ट जे वापरले, खरं तर तुम्हाला सांगतो की एका बाजूला शिब्रभर आपण खर्च केला आणि एका बाजूला ओंजळभर खर्च केला. शिब्रभराचा रिझल्ट आला नाही, पण ओंजळभराचा खर्च आला. म्हणजे एका बाजूला 30-40 हजार रुपये आपण या बागाच्या मॅनेजमेंटला आपण खर्च केला, पण आपल्याला त्याचा रिझल्ट आला नाही. पण यारा कंपनीचे आपण 3-4 हजाराची थोडीच प्रोडक्ट घेतले, जेवढी कामापुरती. रिझल्ट आला तर परत पाहू अशा उद्देशाने घेतले. पण रिझल्ट म्हटला तर भरपूर फुटवा, फुलाची फळाची संख्या 1 नंबर, मालाला शायनिंग आली. आता हे प्रोडक्ट वापरत असताना ह्यातले बरेचसेच प्रोडक्ट रासायनिक आहेत का हो? नाही. आणि ह्यामध्ये ह्या प्रोडक्टमध्ये काय आहे तर विटॅमिन, कॅल्शियम, बोरॉन, झिंक, म्हणजे आपल्या शरीराला जे लागतंय ते मायमावली याच्यामध्ये आहे. आणि हे आपल्या शरीराला जे लागतंय ते आपण झाडांना देतो, ते झाडातून परत आपल्या शरीरामध्ये येणार आहे. अशा पद्धतीचं हे याराचं सुंदर प्रोडक्ट आहे. आणि खरं तर यारा कंपनीचे साहेब आणि त्यांचे सिनियर त्यांचं खूप आभारी आहे. आणि त्यांना काय बोलू, माझ्याजवळ शब्द नाही आहे. कारण अशी माणसं मायमावली फार कमी मिळतात. आणि यारा कंपनीची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये एक शेतकऱ्यांच्या विषयी असलेलं प्रेम आणि शेतकऱ्याविषयी असलेला एक आदर. कारण मी आता एक UPचा पण एक व्हिडिओ बघितला, तर त्यामध्ये एक लेडीज होती आणि त्या लेडीजनं जे शेतकऱ्यांच्या विषयी तिचं बोलणं होतं की यारा विटा अशा तर त्यांची एक बॅग आहे, यारा मिल्क का काहीतरी, अशी तिची काहीतरी ते बॅगेचं नाव आहे. निळ्या कलरची दाणेदार ती बॅग होती आणि ती बॅग सुरुवातीला बेसल डोसमध्ये द्यायचे. तर ते प्रत्येक त्याच्यातला जो एक कण आहे, एक दाणा आहे, तो एक दाणा कसा कार्य करतो. आणि शेतकऱ्यांना एका बाजूला 5 पोती आणि एका बाजूला ते याराचं 1 पोतं अशा पद्धतीचं हे आहे. आणि त्यांच्या शेड्यूलमध्ये मला असं जाणवलं की कुठं टनानं आणि कुठं नुसती मोटरसायकलवरून बॅग घेऊन जाणं
हा फार मोठा बदल आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर पानांची संख्या म्हटला तर साईज म्हटला तर हे बघा पान किती मोठं झालं. आपण मागल्या 2-3 आठवड्यापूर्वी आपण जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये झाडाची पान लांब असते, जी झाडाची साईज बघा मायमाऊली. तर रानाचा pH बरोबर नसल्यामुळे साहेबांनी मला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो. झाडांची ग्रोथ होत नव्हती आणि त्याच्यासाठी औषध रिझल्ट देणारे पाहिजे आहेत. आणि औषध म्हणजे काय आहे तर ते सल्फर असेल, झिंक असेल, जे खनिज आहेत ते खनिज तत्व जर शेतात आपल्या जर भाजीपाल्याला कमी पडली तर मात्र झाडांची ग्रोथ होत नाही आणि रानाचा pH क्षारपड म्हणा किंवा pH वाढला किंवा pH कमी जरी झाला तरी आपल्याला शेतामध्ये फार मोठं नुकसान होतं. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो काय बघितलं की फळांचं सेटिंग बघितलं. त्याचबरोबर आता आपल्याला हे जे काम आहे हे काम आपल्याला पटदिशी करून पण घ्यायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. पण पुन्हा आणि एकदा मी विनंती करतोय की याराचे जे साहेब आहेत त्यांनी परत आणि एकदा विजिट द्यावं असं मी ते दत्त कृषीवाले आपला आमचा जो भैया आहे त्या भैयाला मी त्याला सांगणार आहे की आणि एकदा सरांचं विजिट झालं तर फार बरं होईल म्हणून. आणि ह्या विजिटमध्ये पुढच्या आपण त्यांच्याकडून फुलाफळांचं आता त्यांनी कसं यारा बड बिल्डर दिलं, आबाळ आलं, पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या बेडवरती जरा इकडे येऊ, या बेडवरती पहा बरं तुम्हाला कुठं फुलं ड्रॉप झालेली दिसत आहेत का? हो नाही. आणि जरी झाली तरी नुसतं 1 किंवा 2च म्हणजे नाममात्र फुलं. आता मला पूर्ण खात्री आहे, पूर्ण गॅरंटी आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची म्हणजे 100 शेतकऱ्यापैकी 60 शेतकऱ्यांची फुलं ड्रॉप झालेले आहेत. त्याचं कारण काय? थ्रिप्स, पांढरी माशी आणि आलेला आभाळ. तर हे जे नुकसान आहे हे टाळण्यासाठी आपल्याला खरोखर यारा कंपनीचं जर तुम्ही प्रोडक्ट वापरली किंवा आपण वापरली तर आपल्यालाच फायदा होणार आहे. आपल्याला काय इथं कुठली कंपनी काय चहा पाण्याला लांब, ती उलट त्यांचंच उपकार म्हणा की इथं आपल्या शेतापातूर येत आहेत आणि आपल्याला विजिट देत आहेत का. आणि आनंदाची बाब आहे की बऱ्याच काल ताकारीच्या बाजारला आपण गेलतो मागल्या आठवड्यात. तर त्यावेळेला आपल्याला म्हटलं की अरे तू व्हिडिओ काय केला ती याराच्या साहेबांचा काय कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? घे बाबा. दुसरा म्हटला बाबा माझा ऊस आहे आणि मला फुटवा पाहिजे आहे, घे बाबा नंबर. एक जण म्हटला माझ्या ऊसाचं पातं बारकं पडते, घे बाबा नंबर. एक जण म्हटला मला ऊसाला काळोखी पाहिजे आहे आणि शेंड्याचं पातं जे आहे ते वाळतंय, घे बाबा नंबर. अशा पद्धतीने सरांचा नंबरही आपण बऱ्याच जणांना दिला आहे. आणि जर अजून आपल्याला चांगला रिझल्ट आला तर आपण खास यारा कंपनीच्या सरांना त्यात ॲड करून त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला जे काय शेतात काय म्हणूया आपण की आपल्या शेतातली जी काही समस्या आहे ती सरांना तिथं विनंती करून आपण मार्गदर्शन करणार आहोत. ही एक आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर याराचे जे काय प्रोडक्ट आहेत, कॅल्शियम असो, बोरान असू दे, फुलकळी सेटिंग असू दे, झाडाची वाढ असू दे, झाडाचा फुटवा असू दे, झाडाच्या पानाची साईज असू दे, मुळ्यांची पांढरी मुळे वाढवायची असू दे, असे अनेक जे काही चांगले क्वालिटीचे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट आपण दत्त कृषी सेवा केंद्रामध्ये पहिलं ते भैया उपलब्ध आहेच त्याच्याकडे, पण अजून त्याच्याकडे जास्तीत जास्त उपलब्ध करायला त्याला पण विनंती आपण करणार आहे. ह्याच्यामध्ये जरा थोडे पैसे कारण ब्रँडेड औषधामध्ये मार्जिन कमी असतं, पण ह्याच्यातून शेतकऱ्याचा मायमाऊली फायदा चांगला होतो. आणि हा फायदा आपण आता समजा ताकारीतून इस्लामपूरला जावं म्हटलं तर तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्या भागात कुठंतरी ही औषधं ही प्रोडक्ट उपलब्ध झाली तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा होणार आहे. प्रोडक्ट उपलब्ध व्हावीत आणि सगळ्यांचा फायदा व्हावा ही माझी भावना आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला एक सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एखादी तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंट करा. लवकरच आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करणार आहे आणि त्याची लिंक आहे ती कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन जे असतं तिथं आपण ठेवणार आहे. ज्यांना काय मार्गदर्शन आणि तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, महाराष्ट्रातच काय भारतात कुठेही असा हा व्हिडिओ पाहत असा तर त्यामध्ये आपण हे ज्या कशाची कमतरता आहे ते पाहून सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. रामकृष्ण.